मुद्रा करून करा द्याडा तुमचं मुलातलं पावन झालं चरा जरी कोण म्हणजे वेद प्रतिपदा जय जय संस्कृती व तुझी गणेश सकलर्थमध्ये प्रकाश म्हणे निवृत्तीदास स्वपदाहरी तुझी सच्चिदानंद रूपाये विश्वत्पत्यादी हितवे तापत्रे विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः करारविंदेन पदारविंदं मुखारविंदेन विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटेशयानं बालमुकुन्दं मनसा स्मरामि श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी विनाथ नारायण वासुदेव जीवे विभस्मामृतमेत देवो गोविंद दामोदर माधवेती श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी विनाथ नारायण वासुदेव मनोजव मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं देशातले लोक आणि सुरत नगरीमध्ये कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. श्री भाईदास सीताराम पाटील बांधकाम समिती चेअरमन आणि परमेश्वर भाई राजपूत दोघं लोकांनी नियोजन केलेलं आहे. काल पण सांगितलं, सुरुवातीला पहिले 2 कीर्तन करून गेलो तेव्हा पण सांगितलं, जर तुम्ही महाराष्ट्रातली परंपरा आणि वारकरी संप्रदायाचा ध्वज जर का तुम्ही गुजरातमध्ये गाजवत असाल तर याच्यापेक्षा अजून मोठा आनंद काय असू शकतो, नाही का? आणि विशेष करून कीर्तनाला बाबा लोक आहेतच, टोपीवाले बाबा पण आहेत, पण खास करून माझ्या कीर्तनाला तरुण भाऊ येतात. भैया खूप आनंद वाटतो, इतका आनंद वाटतो ना, कारण काय माहिती का, काही ठिकाणी तरुण पोरं फक्त तमाशा बघायला जातात, पण इथं लांबून बऱ्याच लांबून लोक कीर्तन ऐकायला आलेले आहेत, भागाभागातून परिसरातून, नाही का? तुम्ही सुरतमधनं आलात, सगळ्यांचे धन्यवाद. उधना परिसरातले आलेले सगळे श्रोत्यांचे धन्यवाद. अजून माझ्यावर नितांत प्रेम करणारे आमचे वापीचे सेलवासाचे बरीच लोक आलेले आहेत. खरं तर एवढ्या लांबून कीर्तन ऐकायला येणं
याच्यासाठी सुद्धा भगवंताशी काहीतरी, भगवंतावर प्रेम असेल तर, भगवंतावर तर त्यांचं प्रेम आहेच, पण मी तर मान्य करतो माझ्यावर पण विशेष प्रेम आहे. आणि तुम्ही सुद्धा सगळे तरुण भाऊ ज्यांच्या अनुषंगानं मला तुम्हा माता पित्याचं दर्शन घडलं ते म्हणजे जान्हवी सावंतचे मालक आमचे दीपक दादा. दीपक दादांनी आग्रह धरला काही करा बाबा तुम्हाला यावं लागतं. त्यांच्या अनुषंगाने तुम्हाला माता पित्यांचं दर्शन घडलं. मृदंगाला साथ करतायत माझे लाडके असणारे कीर्तनकारच आहेत, पण त्यांचा मनाचा मोठेपणा किती, कीर्तनात पक्वाच पण वाजवतात. आमची अमोल बाबा इकडे गायनाला साथ करतात आमचे विठोबा बाबा, सगळे आमचे त्यांच्यासोबत असणारे भजनी मंडळ, आमचे आव्हान वाजवणारे बाबा. आणि अजून मला सुरतमध्ये आल्याच्या नंतर पूर्णतः जबाबदारी घेतात ते माझेच बंधू म्हणजे आमचे विनायक भाऊ. विनायक भाऊंचं खूप प्रेम आहे, ते कुठूनही उचलून सुरत लगूनला या जबाबदारी त्यासने रास. आणि आई गाडी ज्या डेपोनी त्या डेपो मला आव्हान जबाबदारी बी त्यासने रास. तर करू नका, पण करणाऱ्याची इज्जत घेऊ नका, नाही तर त्याच्यापेक्षा मोठं प्रायश्चित कोणतंच नाही. भक्ती होत नसेल तर करू नका, पण कोणाची टिंगल करू नका, कोणाची बदनामी करू नका, कोणाची मजाक घेऊ नका. साधू महात्म्याची मजाक करायला गेले, टिंगल करायला गेले, पोराला साडी नेसवली, सांगितलं म्हणली या पोरीला काय होणार आहे. साधू महात्म्यानं सांगितलं या पोरीला मुसळ होईल आणि त्या मुसळानंच तुमचा यादव कुळाचा नाश होईल. घाबरले ना, पण साधू जे बोलतात तेच होतं, जे बोलतात तेच होतं. मग यादव कुळाचा नाश झाला ना. तुम्ही म्हणसान कसा, ते मुसळ होतं का त्याचं चूर्ण करून टाकलं. तुम्ही कथा तर ऐकली असन, कथा भाग ऐकला असन तर तुमच्या लक्षात येईल. ते चूर्ण करून टाकलं आणि समुद्रामध्ये दिलं फेकून. समुद्रामध्ये फेकून दिल्याच्या नंतर ते लवाड असतं का, लवाड, ते चूर्ण लवाडच्या रूपात उगवलं आणि तिथं यादव कुळातले सगळी पोरं मदिरा प्राशन केली. मदिरा सांगायलो बरं, आता मदिरा प्राशन केल्याच्या नंतर त्यांच्यात वाद झाले. वाद झाल्याच्या नंतर जी लवाड उगवली होती ना, तीच लवाड उपटत होते आणि एकमेकांवर वार करत होते. यादव कुळाचा पूर्ण नाश स्वतःहून त्यांनी करून घेतला. शेवटी भगवंत राहिले, कृष्ण भगवंत. भगवंत म्हणतो जर माझ्या कुळातल्या पोरांनी जर साधूचा अपमान केला असेल तर मी सुद्धा प्रायश्चित भोगायला तयार आहे. माझ्या जगाच्या मालकानं सुद्धा प्रायश्चित भोगून घेतलं. कारण जी मुसळचं चूर्ण करत होते ना, त्याच्यात एक तुकडा राहून गेला लाकडाचा. तो तुकडा एल आकाराचा होता. एल आकाराचा तुकडा राहिला, तो समुद्रामध्ये फेकून दिला होता. पण तो तुकडा एका माशानं गिळला आणि गिळल्याच्या नंतर एक पारधी दादानं मासा धरावा, मासा धरणाऱ्यानं मासा धरावा, तो मासाच्या पोटातून निघालेला एल आकाराचा तो लाकडाचा तुकडा तो शिकारी दादाच्या हाती दिला. शिकारी दादानं शिकार करत असताना जेव्हा कृष्ण भगवंत उंबर वृक्षाच्या खाली बसले होते आणि पायात आडी होती, देवाच्या पायाचा पद्म चकाकला आणि चकाकणाऱ्या पद्माला बघून चकाकणारा पद्म बघितला आणि असं वाटलं कुणीतरी प्राण्याचा पक्षाचा डोळा चकाकतोय. जसं का बाण सोडला बरोबर देवाच्या पायाला आणि भगवंताचं मरणच अंगोष्ट्यात होतं. एवढं फिरवून काय सांगायलो मी. साधू संतांचा अपमान करणं अजिबात योग्य नाहीये. मला इथं धर्म आणि जातपात सांगायची नाहीये, पण तुम्हाला सांगतो मुसलमान धर्मातल्या एखाद्या त्यांच्या पुजारीची त्यांनी बदनामी करताना बघितली का? बघितली का तुम्ही? ऐकलं का? अजिबात नाही, ते करत नाही. पण आपले कधी कधी सांगावं वाटतं, हमें तो अपनों ने लूटा गैरों में कहा था. आपलाच चांगला नाही ते. गाडीवर लिहितात, मी बऱ्याच गाड्यांवर वाचतो, अपने ही गद्दा खरंय म्हणते. दुसराच ना त्रासच राहत नाही, आपला आपलाच ना त्रास राहत.
भगवंताची प्राप्ती नाही, पण सांगणारे नाथबाबा आहेत. आणि ज्या नाथबाबांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं ते नाथबाबा सांगतायत. हा, पण जेव्हा नाथबाबांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं ना, ते सगळ्याच लोकांना पचत असेल का? एखाद्याला जर का तुमच्या एरियामध्ये फॉर एक्झाम्पल सांगायला मला माहिती आहे निवडला कसंच, पण सगळे गावातलं जर सांगायचं म्हणलं, एखाद्याला जर बिनविरोध सरपंच केला, एखाद्याला बिनविरोध सरपंच केला, त्या आकाशले मान्य राहस का? ते सांगायला बिनविरोध आहे, पण किडा पाडणारा राहत असं 1-2%. तुम्ही जर ठरवलं की आम्हाला नगरसेवक बिनविरोध निवडायचा आहे, वादविवादच नाही करायचा, बिनविरोध काढलं तुम्ही नगरसेवक, काय काय तुमच्याकडे काय म्हणतात, कॉर्पोरेटर? हा, जर बिनविरोध काढलं तर सगळ्याच लोकांना मान्य असतं का? ते सांगायला बिनविरोध आहे, पण जेव्हा चर्चा करतात ना लोक, बाकी ना मला तिथं आपा आवडेल रे, पण यशने सांगा म्हणे ना, ऐकणं पण म्हणजे ज्याला बिनविरोध म्हणतो तो सुद्धा बिनविरोध राहत नाही, त्यांना बिनविरोध अक्षतच. तसं नाथबाबांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं ना, तेव्हा बऱ्याच लोकांच्या पोटात दुखत होतं. एकानं परीक्षा घेतली, नाथबाबांच्या अंगावर तुंकला. नाथबाबांच्या अंगावर तुंकला किती वेळेस हो? 108 वेळेस तुंकला, तरी नाथबाबांनी वरती सुद्धा नाही बघितलं. एवढी शांती नाथबाबांच्या अंगी आहे, जयशिला वरती सुद्धा नाही बघितलं, एवढी शांती नाथबाबांच्या अंगी आहे. तरी एकानं परीक्षा घेतली, नाथबाबा खरं शांत आहेत का? नाथबाबा खरंच शांत आहेत का? परीक्षा घेतली. एकानं काय केलं माहितीये का? पायात चप्पल सकट घरात शिरला, पायात चप्पल सकट घरात शिरला, देवाऱ्याजवळ जाऊन बसला. नाथबाबांना राग आणायचा होता फक्त. नाथबाबा एवढे शांत होते ना, एकही शब्द बोलले नाही. चप्पल घालून माणूस घरात शिरला तरी नाथबाबांना पत्नीला आवाज दिला. नाथबाबांच्या पत्नीचं नाव काय होतं? माया हो. महाराज मंडळ कोणी बोलू नका, महिला म्हणते. नाथबाबाच्या बायकोचं नाव काय होतं? नाथबाबां बायकोचं नाव काय होतं? हा, कोण जाण? आणि आमले माहिती राहतात, तू कसा बोलावतो ते बी करत. नाथबाबांच्या पत्नीचं नाव गिरजाई होतं. गिरजाईला सांगितलं, गिरजे आपल्याकडे अतिथी आलेला आणि अतिथी बिनमुख गेला नाही पाहिजे, काहीतरी स्वयंपाक लाव म्हणले. हा, अतिथी देवो भव. अतिथी आला ना, तुमची ऐपत नसेल तर पाणी पाजा, थोडीफार ऐपत असेल तर चहा विचारा, शक्य असेल तर नाश्ता विचारा, असेल शक्य तर जेवणाचं विचारा. तुमच्याकडे काहीच नसेल तर कमीत कमी गोड तरी बोला, विठ्ठल. पण अतिथी सुद्धा तसाच पाहिजे. अतिथी कोणले म्हणतात? आपण येणारा पाहुणा. येणारा पाहुणा आपल्यासाठी देव आहे, पण पाहुणा बी समजदार पाहिजे. कारण आपला जुना लोकेश म्हणे आयराने मा, पहिला दिन ना पाहुणा, दुसरा दिन ना पै, तिसरा दिन ले राईस घ्या, ते तुम्ही लाच कधी घे. काय काय इथला नेता तेल राहतात. एक म्हातारा बॅग भरलाय ना, दुसरा व्यंग म्हणे काय बाई कथा काय म्हणे, वावरना मोठा काम आहे आवराय घ्या. मला असं वाटलं काम धंदा नाही, 8-15 दिन व्यंगकडे राहू. हार काय बेसुमारपण आहे हो. असं कितला विधीन पुढे राहावं चालच का? येणारा पाहुणा सुद्धा समजदार पाहिजे. कितला समजदार पाहिजे? तर म्हणताच तपेला समजणार पाहिजे. पण नेमका एक ठिकाणी पाहुणा हो ना, पहिला दिनले पुरणपोळी, दुसरा दिनले भजीसने आमटी, तिसरा दिनले खिचडी. तर बारी बारी भेट राहत, पाहुणा काय आले नाही. बाई म्हणे माय 7 दिन घेत होते निघेली काय ना म्हणे, याने तर काय जाड धरव माय म्हणे. नवरा म्हणे यानं काहीतरी पर्याय शोधा. नवरा म्हणे मी त्याला कस काय जाय कस काय म्हणता येईल? मग जाय म्हणता येत नाही, पण म्हणे पद्धत मग काढस म्हणे त्याले. म्हणे मग तू टेन्शन घेऊ नको, तू फक्त किचन रूम मा जाईन बाई भांडा उपट म्हणे, आमच्याकडे गादी टाकी ठेव. ती बहिणी गादी ठेदी कडी करीश नाही आणि खोटं खोटंच भांडा उपटायला लागले. आवाज आहे टिपरला यात आहे मस्त, एवढं लाकूड काढलंय या. किचन रूम मा गादी ठेव होती, गादीले बडाबड मारे. आणि ती बहीण तताना कोपराल को काय ओ माय मी मरजा सुना नका ना. अव गादील मारे ती माय आराय मारे, ओ माय मी मरजा सुना का ना. 5 मिनिटं नंतर बाहेर हो ना, हॉल मा पाहुणा ना काय पत्ता दिखत नाही. म्हणे पाहुणा घ्या. बाई म्हणे दे कसं खोटं खोटं मार, पाहुणा पै घ्या
बाई म्हणे मी बी कसं खोटं खोटं रडू म्हणे. पाहुणा साना वाटे सांगे मी बी कसं खोटं खोटं जायला नाटक कर म्हणे. तिथला वायबारपणा अतिथी देव भाऊ, पण अतिथी सुद्धा तसा असला पाहिजे. बरोबर आहे की नाही? हा. गिरजायला सांगितलं गिरजे मोठ्याचं लेकरू काहीतरी स्वयंपाक लाव. आणि तुम्हाला हे पण सांगेल बरं का, पुरुष मंडळींना सांगावं माले ज्या गली मग घुसू त्या गली मा राम राम श्याम श्याम करतस लोकेतून काय पडाय मार राहिली म्हणे. आणि काय काय राहतात असा त्यांना फुलतच त्या मी म्हणजे काय बो असं. बायको शिवाय माणसांना शहाणपणा राहत नाही. कारण बाईनं जर ठरवलं ना तुमची इज्जत वाढवते, आणि बाईनं ठरवलं तुमची इज्जत पण घटवते. तुमच्यामुळे इज्जत आहे महाराज यांची. तुम्ही सांगसान कस काय. जर कधी समजिले 4-5 मित्र भेटी घ्यात रस्त्यावर आणि तुम्ही जर का चौकमाई फोन कर दिना म्हणा मित्र येईल ना चहा बनाय ठेव. मित्र जावान पहिले बाईनी चहा तयारी. मित्र दारमा गरमा पाय का दारमा पाय लगेच पाणी ना ग्लास लगेच चहा. लगेच त्या मित्र समोरच बाई विचारायने नवरा त्याला विचारल्यावर माय नाश्ता बिष्टा करी का चाल चाल पोहे बनायलेस. त्या 4 मित्र 40 ठिकाणी बडाई मारता सार काय भाऊ बाई शेगू काय वहिनी ना स्वभाव शेगू काय ताई ना स्वभाव शेगू वाढणी का नाही इज्जत वाढणी का नाही. पण तुम्ही जर कधी असं 4-5 महाराज दखात आणि फोन करा नाही ते आपल्या गावात कीर्तनले महाराज लोक यायचे तर 4-5 जण येतात चालेल येऊ का बाईने तर आहे ना फोन मा सांगू कोणता करत आलेला राहिला तू आपो समजिले यांगर माका कुंदा मातीले रे भाऊ. बाई शिवाय शान पण नाही. पण एक माणूस 150 होता बाईल म्हणे मला कशी काढू म्हणे मला का उदनामा राम राम करतात तू कधी पडाई मार राहिली. बाई म्हणे मनाशिवाय तुम्हाला शानपणा नाही जरा ऐकिल्या पण आवरायच नाही. आणि बाकीना 150 राहतच आवरावतात काय नाही. बाई म्हणे लेऊ का परीक्षा चाल ले म्हणे परीक्षा. आता इस्रायल ना खासदार की निवड साहेब असला काय नाही तुमले नाही सांगाल सर. राजकारणी लोक आता कार्यकर्ता उभा होता भाषण दिरांता आमच्या साहेबांना निवडून द्या तुमचे सगळे गल्लीतले रस्ते बनवून टाकू. ज्याला घरकुल नसेल त्याला घरकुल दिसू, ज्याला मशनी पाहिजे त्यासले मशनी दिसू, ज्याला सायकली पाहिजे त्याला सायकली दिसू. तुम्ही फक्त आम्हाला साहेबांना निवड द्या. इतका फॉर्म भाषण दिरांता बिचारा. आणि आता बाईनी ना 5-7 वरीस ना पोऱ्याला म्हणे वैरे बावड्या तुम बापले बोलायले तुम बापले सांग मन माईन पुरण वाटायला बोलावून हा भाऊ फुल भाषण दिरांता जोरमा. ज्यांना घरकुल नसतील त्यांना घरकुल मंजूर करून देईल. गल्ली सिमेंट काँक्रीटचे रस्ते बनवून टाकेल. तुम्हाला कोणाला सायकली पाहिजे असतील सायकली मंजूर करून देईल. कॉलेजच्या पोरांना हे देईल ते देईल. जोरात जोरात भाषण चालू होतं. तो 8-10 वरीस ना पोऱ्या उन्हा म्हणे पप्पा म्हणे काय रे म्हणे मन मायने पुरण वाटायला बोलावं याली युवा या मग आम चालेल. इथला भूषण मग भाषण करा ना बायको पुरण वाटायला बोलाय राहिली म्हणे. अहो काय काय स्टेजवर ते नूतर ना घर जाई राय ना ज्या लोक सभा ऐकायला बसेल होता त्या तांबडा दकाल पुढे लोकेच ना धंदा आहे तो. ज्या सभा ऐकायला पडेल त्या दांगडो दकाल पुढे आणि लोकेच ना धंदा आहे. बाकी नाही ना गलीमा जर दांगडो अस ना एखादा जर मोडाल घ्या ना जाऊ द्या ना काय लढा करा ना बाकी ना हो तू काय काम पडा तू घर जाणार होऊ देणार द्याणार रे म्हणजे नुसता दे का ना आनंद लिहितच बाकी ना. हा याच नव्हे ना या बहिणी काय करते माहिती का दांगडो जर होय ना उलट चप्पल मार देतेस आपण लटकायला पाहिजे. म्हणजे लोकेच ना धंदा आहे दांगडो दकाना. हाव भाऊ घर माग्या बाईल म्हणे तुला काय अक्कल छे का. अरे मी काय कर राही नो कितला लोके होतात मन सभाले मी कितलं भूषांमा बोल राहीन तू मला पुरण वाटायला बोलावं म्हणे पुरी इज्जत घाल देणे म्हणे तू. बाई म्हणे मी ते सांगतो तुमले मीटर आवते इज्जत वाढाव सुबी आणि मीटर आवते गटाड सुबी. तो म्हणे आता ही काही पण राखीले पण तुमले मान्य आहे ना मनाशिवाय तुमने इज्जत नाही. अरे बट मान्य आहे पण इज्जत राखीले म्हणे मला अटॅक येऊ कर राही ना. बाई बाहेरून लोकेश म्हणे तुमले काय वाटणं मी मन नवराल पुरण वाटायला बोलावं का तुम्ही आटे दांगडो दे का लोणात का मी नवराल पुरण वाटायला कसाल बोलावं म्हणे. मना माणूस आमदारकीना प्रजा खासदारकीना प्रचार कराय ना साहेबस ना मना माणूस
असं प्रचार करायला म्हणा माणूस ना सवाली इथला लोके बसायचे खाली आत कस काय दाडू मी पुरण वाटी ठेवले त्यासले सांगा लोकेशले पुरण वाटीन गोड तोंड कर द्या हा हाय मायने गई ताकद छे ठरावा ना असं वर कर दे ठरावा ना काले गाडी दे हा तुम्ही माना ते लक्ष्मीशे आणि नाही माना ते काल काशे आपल्यावर आहे काय करायचं नाही का तो अतिथी आल्याच्या नंतर स्वयंपाक लावायला सांगितलं स्वयंपाकही बनवला आणि अतिथीला सांगितलं की दादा आता तुम्ही हात पाय धुवून जेवायला बसा म्हणले आता जेवायला बसल्याच्या नंतर त्याच्या लक्षात आलं आपण आलतो कशासाठी की नाथबाबांना राग आला पाहिजे तेवढ्यासाठी आलो होतो नाही तर नाथबाबा आपल्याला जेव घालतात म्हणल्यावर जर बाहेर जाईल तर लोकांना तोंड काय दाखवायचं मग जेवायला बसला आणि नाथबाबांची पत्नी जेव वाढत होती नाथबाबांची पत्नी जेव वाढती तोपर्यंत या भावना उठावून नाथबाबांच्या पत्नीच्या पाठीवर जाऊन बसावं आता मला सांगा आपल्याकडे कोणीतरी अतिथी आलेला आहे तो जेवायला बसलाय आणि आपली पत्नी जेव वाढते आणि आपली बायकोना पाठवर बशी घ्या कसं काय वातावरण राहील काका मी तुम्ही विचारा नको असले आपल्याकडे अतिथी होणार आणि आपली पत्नी जेव वाढ राहिली तो अतिथी जेवता उठणार बाईन पाठवर बशी घ्या कसं काय वातावरण तुम्हाला लग्न झाले तुम्ही असा देखील राहणार जस काय बटा ब्रह्मचारी साधूचे तुमले लगीन समजत नाही हा मी का साधूच ना मठवर कीर्तन लिहू आज तुम्हाला विचारलंय आपली पत्नी जीव वाढते पत्नीच्या पाठीवर जर येऊन बसत असेल कोणी परका माणूस तर आपण काय करू आपण त्याला एक मुका करत असो पर माझ्या नाथबाबांनी गिरजाईला सांगितलं गिरजे गायकना मोठ्याचं लेकरू त्या पाठीवर बसल्या म्हणले त्याला सांभाळ जरा विठ्ठल